Now recording in the progress. So I'm splitting this polymer word in the two ways. I'm just splitting this polymer word in the two ways. First, poly म्हणजे तुम्हाला माहितीच आहे मुलांना. Poly means what? Many. Poly म्हणजे काय? खूप. मर म्हणजे काय? मरून जागा. मर म्हणजे बॉडीज. मर म्हणजे बॉडीज और फॉर्म. म्हणजे पॉलिमर काय रे मुलांनो? पॉलिमर इज nothing but many bodies. Many bodies. Many bodies कशी बनतात रे मुलांनो? Many bodies polymer are made up of monomers. Polymers are made up of monomers. आता मोनो म्हणजे काय रे? मेनी कसं बनतं? एक आणि दोन, दोन आणि तीन, राईट ना? तसं मोनो म्हणजे एक, मोनो म्हणजे वन आणि मर म्हणजे काय? पुन्हा एकदा बॉडीज. म्हणजेच पॉलिमर हा याची डेफिनेशन काय होईल रे मुलांनो? कशी डेफिनेशन म्हणता येईल? पॉलिमर इज मेड अप ऑफ ऍग्रिगेशन ऑफ मेनी मोनोमर्स. Combination of many monomers forming a big structure. That structure is called as polymer. अशी डेफिनेशन आपण म्हणता येईल का? म्हणजेच आपण अशी डेफिनेशन करूयात मुलांनो. पॉलिमर combination of many monomer forming big structure that is called polymer. That is called as polymers. पहिली स्लाइड समजली का? ट्रेन पळाल्यासारखं कमेंट बॉक्स चालले पाहिजेत फटाफट. सगळ्यांच्या कमेंट आल्या पाहिजेत. पहिली स्लाइड समजली का? बरेचशा मुलांच्या कमेंट्स येत नाहीयेत. बरेचशा मुलांच्या कमेंट येत नाहीयेत. फास्ट कमेंट येऊ देत. ग्रेट. बाकीचे? ओके ग्रेट. ओके यस. वैष्णवी, प्रतीक्षा कमेंट्स नाही आहेत आल्या. आहात लेक्चर बघताय न बघताय? ओके ग्रेट गाइस, ग्रेट. यस ओके. हा फॉर्मिंग अ बिग स्ट्रक्चर गाइस. जस्ट आई एम अंडरलाइन. शाकिब भाई ठीक है. हाँ, forming a big structure. I am just marking this word guys. Big structure. Big structure बनतं मुलांनो. Big structure बनतं. That's what the polymer is called as a macromolecule. पॉलिमरला काय म्हणतात? मॅक्रोमॉलिक्यूल म्हणतात मुलांनो. बिग स्ट्रक्चर आहे ना, हा बिग स्ट्रक्चर मुळे पॉलिमरला काय म्हणतात? मॅक्रो. CRO मॅक्रोमॉलिक्यूल. पॉलिमरला काय म्हणतात? मॅक्रोमॉलिक्यूल. क्लिअर आहे मुलांनो? हे झालं इंट्रोडक्शन. इट्स आता ह्याच्याबद्दल थोडासा मॉलिक्युलर वेट. मॉलिक्युलर वेट म्हणजे त्याचा वेट, त्या मॉलिक्यूलचा वेट. मॉलिक्युलर वेट इज व्हेरी हाय. Molecular weight is very high. Its range is 10⁻³ to 10⁻⁷ U for the unified or atomic mass unit पण म्हणतात. हे युनिट आहे मॉलिक्युलर वेट मेजर करण्याचं. पॉलिमरचं वेट हे खूप जास्त असतं. मॉलिक्युलर वेट कसं असतं? खूप जास्त असतं. आणि ते रेंज किती आहे मुलांनो? 10⁻³ to 10⁻⁷ युनिफाईड. कारण ही व्हॅल्यू एनसीईआरटीच्या बुक्स मध्ये दिलेली आहे. दिस व्हॅल्यू इज गिवन इन द एनसीईआरटी बुक. त्यामुळे एनसीईआरटीची प्रत्येक लाईन ही महत्वाची आहे.
आणि अशा प्रकारे पॉलिमर चॅप्टरचं आपण इंट्रोडक्शन केलेलं आहे. होप सो सगळ्यांनाच इंट्रोडक्शन आवडलं असेल. पॉलिमर इज नथिंग बट अ combination of many monomers forming a big structure. That structure is called as a polymer. Poly means many, mer means bodies. बरोबर ना? Its molecular weight is very high because of forming a big structure. That's what the polymer is called as a macromolecule. That's what the polymer is called as a macromolecule. There are two type of molecules are there. One is a micro. Micro म्हणजे छोटा, micro, आणि दुसरा आहे macro. Macro म्हणजे मोठा. Macro म्हणजे मोठा. होप सो ही स्लाइड तुमच्या डोक्यात फिट असेल. डोक्यात फिट असेल. फटाफट कमेंट टाकायचं आहे. चलो नेक्स्ट वन इज गाइस, नेक्स्ट वन इज वर टू डिस्कस अबाउट द क्लासिफिकेशन. आता आपण काय बघायचं आहे? क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर गाइस. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर बघायचं आहे. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन बरेचसे क्लासिफिकेशन्स आहेत, त्यामध्ये बरेचशा गोष्टी आहेत आपल्याला बघायचं आहे. यस, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर. त्यामध्ये ए ऑप्शन देतो मी. पॉलिमर बेस्ड ऑन, आय एम पिकिंग अप चेन्नई कलर. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सोर्स. पॉलिमरचं पहिलं क्लासिफिकेशन काय आहे? बेस्ड ऑन द सोर्स. देर आर 3 टाइप ऑफ पॉलिमर्स आर देअर. याचे किती टाइप झाले? 3 टाइप झालेत मुलांनो. 3 टाइप कोणकोणते ते बघा. मी असं एक चार्ट बनवतो. एक्झाम मध्ये काय काय विचारतात, काय काय नाही, त्या अशा टाइपचे चार्ट तुम्हाला लक्ष ठेवायचे. तुला तर माईक चालू आहे मुलांनो. माईक चालू आहे म्हणजे माईक चालू आहे इन द सेन्स व्हॉट? पॉलिमरचे हाऊ मेनी टाइप्स आहेत? 3 टाइप आहेत. एक आहे नॅचरल पॉलिमर, एक आहे नॅचरल पॉलिमर, दुसरा आहे सेमी सिंथेटिक. सेमी सिंथेटिक. आणि तिसरा आहे मुलांनो सिंथेटिक. सिंथेटिक. ओके ना? किती टाइप्स आहेत मुलांनो? देयर आर द 3 टाइप ऑफ पॉलिमर्स बेस्ड ऑन द सोर्स. दीज 3 टाइप्स आर नॅचरल पॉलिमर, सेमी सिंथेटिक पॉलिमर अँड सिंथेटिक पॉलिमर. सी गाईज, मी पहिल्यांदा सुरू, मी रिसर्च मध्ये होतो आणि माझ्या डिपार्टमेंटचं नाव होतं सिंथेसिस. सिंथेसिस म्हणजे बनवणे. म्हणजेच काय असेल? ही आर्टिफिशियल असेल. आर्टिफिशियल आर्टिफिशियल म्हणजेच काय असेल? आर्टिफिशियल म्हणजेच काय? पॉलिमर प्रिपेअर्ड इन द लॅब. पॉलिमर प्रिपेअर्ड इन लॅबोरेटरी और लॅब म्हणलं तर चालेल का? ओके ना गाईज? हा नॅचरल म्हणजे काय रे मुलांनो? नॅचरल प्रेझेंट इन द नेचर. प्रेझेंट इन नेचर. प्रेझेंट इन नेचर. गाईज क्लिअर आहे? आता इम्पॉर्टंट काय रे मुलांनो? इम्पॉर्टंट आहे व्हॉट इज बाय सेमी सिंथेटिक. म्हणजे नॅचरल मध्ये थोडस, नॅचरल पॉलिमरला थोडेसे चेंजेस करायचे. बरोबर ना? बरोबर ना? नॅचरललाच काय करायचं? चेंजेस करायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ नॅचरल पॉलिमर, ह्याला काय म्हणूयात आपण? डेरिव्हेटिव्ह ऑफ नॅचरल पॉलिमर. डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय रे मुलांनो? जसं गणपती आहे ना, गणपती, गणपतीचं डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हॉट? ऑफ ह्युमन अँड हत्ती, एलिफंट, राईट ना? हा डेरिव्हेटिव्ह आहे. कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे मुलांनो? म्हणजे त्याची सोंड आहे बघा. आता त्याचा गळा कापला होता गणपतीचा, राईट ना? ते आपण तुम्ही महादेव धारावाहिक मध्ये तुम्हाला माहितच आहे, बरोबर ना? नंतर त्याचा जीव वाचवण्यासाठी हत्तीचं तोंड लावलं त्याला, म्हणजे तो डेरिव्हेटिव्ह आहे मुलांनो. बरोबर ना? तो काय आहे? डेरिव्हेटिव्ह. म्हणजे छोटासा पार्ट काढून दुसरा पार्ट लावणे. म्हणजे नॅचरल पॉलिमर मध्ये थोडस लॅब मध्ये थोडस काम करून
त्याला पॉलिमरेशन थोडस चेंज करायचं, त्याचा कलर चेंज करायचा, त्याचा स्ट्रेंथ चेंज करायची, त्याला म्हणतात सेमी सिंथेटिक. इज लाईक अ सेमी इंग्लिश, बरोबर ना. सेमी इंग्लिश मध्ये कसे असतात, काही टॉपिक इंग्लिशमध्ये असतात, काही टॉपिक मराठीमध्ये असतात. आणि इंग्लिश मीडियम मध्ये सगळे इंग्लिशमध्ये असतात, मराठी मीडियम मध्ये सगळे मराठीमध्ये असतात. आणि सेमी इंग्लिश मध्ये काय असतात, काही हिंदीमध्ये असतात, काही मराठीमध्ये असतात, काही इंग्लिशमध्ये असतात. लाईक दॅट ओनली. इट्स नॉट फुल्ली द नॅचरल और इट्स नॉट अ फुल्ली सिंथेटिक. इथपर्यंत क्लिअर आहे. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द सोर्स क्लिअर आहे मुलांना तुम्हाला. There are the three type of classifications are there. Number one is called as a natural. Second one is called as a semi-synthetic. Third one is called as a synthetic. The polymer present in the nature is a natural. Polymer present are derivative form of polymer prepared in the laboratory is a synthetic. Derivative of natural polymer is a semi-synthetic. Clear आहे का रे मुलांनो? क्लिअर आहे का? यस नो कमेंट टाका फास्ट. मुलांनो हे फक्त लक्षात ठेवायचं, एक्झाम मध्ये हे येणार नाही, जनरली विचारत नाहीत एक्झाम मध्ये. एक्झाम मध्ये काय येतं, एक्झाम मध्ये काय येतं ते मी सांगतो मुलांनो. डोक्यात एकदम भिनून ठेवायचंय, डोक्यामध्ये एकदम भिनून ठेवायचं. नॅचरल पॉलिमरचे एक्झाम्पल्स येतात मुलांनो, याचे एक्झाम्पल्सचा चार्ट बनवायचा तुम्हाला. याचे एक्झाम्पल्स काय काय बघा बरं मुलांनो. बघा एक्झाम्पल नंबर 1, याचं लिहू का एक्झाम्पल नंबर 1. याचं एक्झाम्पल नंबर 1 इज प्रोटीन. प्रोटीन इज अ पॉलिमर. प्रोटीन्स हा नॅचरल पॉलिमर मध्ये येतो. एक्झाम्पल नंबर 2 इज सेल्युलोज. सेल्युलोज जे असतात ना, सेल्युलोजचे कधी कागद वगैरे असतात मुलांनो. कागदामध्ये सेल्युलोज असतो. आपले पेजेस आहेत, जे रुलिंग पेजेस आहेत, आता तुम्ही स्क्रीनशॉट काढताय, पण जे वही वगैरे नोटबुक वगैरे जे असते ना, त्यामध्ये सेल्युलोज असते. झाडाच्या बार्क मध्ये सेल्युलोज असतो, बरोबर ना. आपले पेजेस हे सगळे सेल्युलोजने बनलेले आहेत. वन काइंड ऑफ पॉलिमर गाइज, अँड दॅट इज अ नॅचरल पॉलिमर. नेक्स्ट वन इज, थर्ड एक्झाम्पल इज स्टार्च. स्टार्च. नेक्स्ट एक्झाम्पल इज रिजिन, बरोबर ना. रिजिन्स. आणि ह्याच्यामध्ये अजून एक पाचवं देतो मुलांनो. फिफ्थ एक्झाम्पल इज, इथं स्पेस कमी आहे म्हणून मी पाचवं एक्झाम्पल इथे लिहितो. दॅट इज रबर. That is rubber. There are the how many examples of natural polymer? There are the 5 examples of natural polymer. Number 1 protein, number 2 cellulose, number 3 starch, number 4 resins, number 5 rubber. ह्या 5 पैकी प्रश्न असतो एक्झाम मध्ये. प्रोटीन, सेल्युलोज, स्टार्च, रिजिन्स, रबर. सगळ्यांनी आपापल्या घरामध्ये बसून ते नाव गुणगुणायचं आहे मुलांनो, गाण्यासारखं बोलायचं आहे. सेल्युलोज, स्टार्च, रिजिन, रबर, प्रोटीन असं बोलायचं रे मुलांनो. असं काय करायचं आहे, असं बोलायचं आहे. ही पहिला नॅचरल पैकी हा पार्ट संपला इथं, हा पूर्णतः एक्झाम पर्यंत. आणि हे वाय एम टेकिंग द रेड पेन, यू नो गाईज. हे रेड पेन का घेतलं रे मुलांनो? बिकॉज दिस पॉइंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे येतात मुलांनो, ह्याच्यामध्ये हे डेफिनेशन महत्वाची नाहीये, इम्पॉर्टंट आहेत एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्स महत्वाचे आहेत रे मुलांनो, एक्झाम्पल्स महत्वाचे आहेत. ही स्लाइड क्लिअर आहे? नॅचरल पॉलिमर क्लिअर आहे का? यस. आता जाऊयात मुलांनो सेमी सिंथेटिक कडे जाऊयात. मी पेज चेंज करतो, मी स्लाइड चेंज करतो. दुसऱ्या स्लाइड वरतीच मी सेमी सिंथेटिक आणि सिंथेटिकचे एक्झाम्पल्स देतो, राईट ना. आता पहिल्यांदा सुरू तुम्हाला सेमी सिंथेटिक म्हणजे सेमी सिंथेटिक म्हणजे काय सांगितलं मी? गणपती असतो, गणपती, राईट ना. म्हणजे थोडेसे नॅचरल मध्ये, थोडंसं लॅबमध्ये थोडेसे रिॲक्शन करून त्यामध्ये थोडेसे चेंजेस करायचे, त्याला म्हणतात सेमी सिंथेटिक. ते एक्झाम्पल कोणकोणते येते मुलांना? एक्झाम्पल मी इथे ह्याचे बसू शकतात एक्झाम्पल, मी एक्झाम्पल इथेच लिहितो. सगळे हे एक्झाम्पल 5 एक्झाम्पल एनसीआरटी मधून पिक केलेत मुलांनो. एनसीआरटीचं गीता, हे केमिस्ट्रीची गीता आहे मुलांनो एनसीआरटी. आणि एनसीआरटी प्रत्येक लाईन ही महत्वाची असते नीटच्या एक्झाम साठी, बरोबर ना. आता ह्याच्यामध्ये कोणकोणते आहेत मुलांनो? रेऑन नावाचे एक आहे मुलांनो. रेऑनचे कपडे असतात बघा मुलांनो. रेऑन
क्लिअर आहे. रेओनचे कपडे असतात मुलांना, राईट ना. आता रेओन झालं, रेओनचं नाव काय रे मुलांना एक्झॅक्टली, हा काय असतो, हा सेल्युलोज आहे ना, सेल्युलोज, ह्याला असिटेट ग्रुप लावतात मुलांना. हा जो सेल्युलोज काय आहे, नॅचरल आहे, ह्याला थोडस असिटेट ग्रुप लावतात. असिटेट ग्रुप म्हणजेच काय, असिटिक ऍसिडचा जो असिटेट ग्रुप आहे ना, म्हणजे काय होतं, रेओन म्हणजेच काय मुलांना, सेल्युलोज, सेल्युलोज असिटेट म्हणजेच काय, रेओन आहे. म्हणजे हा नॅचरल आहे आणि असिटेट काय आहे, सिंथेटिक आहे मुलांनो. हा हा लावतात त्यालाच काय म्हणतात, रेओन म्हणतात. रेओन इज वन एक्झाम्पल ऑफ सेमी सिंथेटिक. अजून कोणते एक्झाम्पल आहे का रे मुलांनो, सेल्युलोजला पुन्हा इथं नायट्रेट लावू शकतो मुलांनो. तर काय होईल रे मुलांनो, सेल्युलोज नायट्रेट होतं. म्हणजे असिटेट लावायचं सेल्युलोजला आणि सेल्युलोजला काय लावायचं, नायट्रेट लावायचं. सेल्युलोज acetate and cellulose nitrate are the synthetic polymers. तर मुलांनो ही स्लाइड तुम्हाला कळलीच असेल, तरी पण पुन्हा एकदा मी सिंथेटिक सेमी सिंथेटिक साठी मोठे लिहितो. सेमी सिंथेटिक पॉलिमरचे दोन एक्झाम्पल्स आहेत मुलांनो. कोणकोणते आहेत रे मुलांनो, सेल्युलोज acetate आणि दुसरा काय आहे, सेल्युलोज नायट्रेट. सेल्युलोज असिटेटलाच काय म्हणतात, काय म्हणतात मुलांनो, कमेंट टाका फास्ट. रेऑन म्हणतात. काय म्हणतात, रेऑन म्हणतात. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ सेमी सिंथेटिक. क्लिअर आहे का रे मुलांनो, स्लाइड स्लाइड क्लिअर आहे का. यस, कमेंट फास्ट, कमेंटला कमी करू नका रे मुलांनो. डोंट बी डू द लेस कमेंट. क्लिअर का रे मुलांनो, क्लिअर आहे, क्लिअर आहे, क्लिअर आहे, क्लिअर आहे, क्लिअर आहे, क्लिअर आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, मस्त. यस 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 यस, आज तुम्ही सगळ्यात हुशार मुलं आहात. क्लिअर, यस. ओके गाइस, चला स्टार्ट करायचं आता. आता कोणतं राहिलं रे आपलं, आपला हा थर्ड राहिला ना. कोणता रे, हा थर्ड राहिला. सिंथेटिकचे एक्झाम्पल्स राहिलेत ना आपले. तर मी सेपरेट पेज वरती लिहितो. कोणता, सिंथेटिक. सिंथेटिक लिहितो, सिंथेटिक. लिहू का रे मुलांनो. सिंथेटिक पॉलिमर म्हणजेच काय रे मुलांनो, सगळ्यात महत्वाचे आहेत मुलांनो. देअर पॉलिमर प्रिपेअर्ड इन द लॅबोरेटरी इज कॉल्ड एज सिंथेटिक पॉलिमर. डेफिनेशन इज नॉट इम्पॉर्टंट, एक्झाम्पल्स महत्वाचे आहेत मुलांनो. प्रत्येक एक्झाम मध्ये ह्याच्यावरती प्रश्न असतात, एक्झाम्पल वरती प्रश्न असतात. कशाचे एक्झाम्पल काय आहे हे आपल्याला माहित पाहिजे. त्याचे एक्झाम्पल्स देतो मुलांना. एक्झाम्पल नंबर 1, एक्झाम्पल नंबर 1 लिहू का रे मुलांना. हे सगळे एक्झाम्पल आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. चॅप्टर खूप मजेदार आहे, तुमच्या डोक्यात एकदम फिट बसेल. आणि दररोज आपण पॉलिमर यूज करतो, राईट ना. तर ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे मुलांनो, प्लास्टिक. प्लास्टिक आहे का, प्लास्टिक, प्लास्टिक आहे, माहित आहे प्लास्टिक सगळ्यांना. प्लास्टिक, प्लास्टिक, राईट ना. प्लास्टिकलाच काय म्हणतात रे मुलांना, कुणाला माहिती आहे का प्लास्टिक म्हणजे नेमकं काय असतं. व्हॉट इज बाय प्लास्टिक. प्लास्टिक म्हणजेच काय असतं मुलांनो, पॉलिथिन असतं. पॉलिथिन, पॉलिइथिनची बॅग असते ना, पॉलिथिन. पॉलिथिन बॅग असते जे भाजीपाला घेण्यासाठी असतात ना. प्लास्टिक, प्लास्टिक का यूज मत करो, ये एटमॉस्फेअर के लिए यूजेस नाहीये. पॉलिथिन बॅग साठी ना, भाजीपाल्यासाठी पॉलिथिन बॅग यूज करू नका, असे बरेचसे सरकारचे निर्देश आले होते. आपण काही यूज करायचं थांबलं नाही, बरेचसे लोकांनी यूज केले, कारण ते डिग्रेड होत नाहीत, बरोबर ना. असं ऍटमॉस्फिअर साठी युजफुल नाही, असं असं आपण बरेच वेळेस ऐकलं होतं. सो वन एक्झाम्पल इज व्हॉट, प्लास्टिक. प्लास्टिक इज नथिंग बट पॉलिथिन. पॉलिथिन म्हणजे काय असतं, पॉलिथिनचं पॉलिथिन बनवतात. ते पुढे बघणार आहोत आपण, डीपली बघणार आहोत. सध्याला पहिले एक्झाम्पल तुम्हाला कळलं असेल. चलो मूव टू नेक्स्ट वन. नेक्स्ट एक्झाम्पल इज नायलॉन. नायलॉन, नायलॉन 6,6, 66 म्हणायचं नाही, नायलॉन 66 म्हणायचं. ह्यावरती पण खूप आपण डेंजर डिस्कशन करणार आहोत. त्याचा पूर्ण डिटेलली अभ्यास आहे मुलांना. ओके ना. हा, लो डेन्सिटी पॉलिथिन, हाय डेन्सिटी पॉलिथिन आहेत ते, पुढे बघूयात आपण. ओके ना.
हे नायलॉन 6 झालं मुलांना. नंतर नंतर थर्ड मुलांना बरेचसे आहेत सिंथेटिक रबर. सिंथेटिक रबर बरोबर ना. सिंथेटिक रबरलाच काय म्हणतात रे मुलांना? सिंथेटिक रबरलाच म्हणतात बुनायस. बुनायस बद्दल डिस्कस करणार आहोत. फक्त सध्याला नोट डाऊन करून घ्या. व्हॉट इज बाय बुनायस? बुना स्टँड फॉर ब्युटाडाइन, एस स्टँड फॉर द स्टायरीन. ते पुढे आपण याच्यावरती ह्याचं प्रिपरेशन आहे आपल्याला सिलेबस मध्ये. ह्याचं प्रिपरेशन आहे, ह्याचं प्रिपरेशन आहे, ह्याचं प्रिपरेशन आहे. सगळ्याचं प्रिपरेशन ह्या टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत. सध्याला फक्त एक्झाम्पल लक्षात ठेवा. सिंथेटिक रबर इज नथिंग बट बुनायस. नायलॉन 66. नायलॉन 66 ला नायलॉन 66 का नाही म्हणत? कारण ह्या नायलॉन 66 मध्ये 2 रिएक्टंट असतात मुलांनो. प्रत्येक रिएक्टंट मध्ये 6 कार्बन असतात आणि असे 2 रिएक्टंट सेपरेट असल्यामुळे आणि प्रत्येक रिएक्टंट मध्ये 6 कार्बन असल्यामुळे नायलॉनला 66 म्हणतात. हे फक्त एक्झाम्पल नोट डाऊन करा मुलांनो. जास्त टेन्शन नका घ्यायचं. फोर्थ आहे एक्झाम्पल, राईट ना. शाल मूड द फोर्थ एक्झाम्पल. अशी खूप मोठी लिस्ट आहे सिंथेटिकची, कारण आपण सिंथेटिक पॉलिमर आपण बघणारच आहोत. फोर्थ वन इज सिंथेटिक पॉलिमर. बरोबर ना. इथं ह्याच्यामध्ये अजून एक घेतो मुलांनो, नायलॉन. नायलॉन 6 पण असतं, नायलॉन 26 पण असतं, असे बरेचसे आहेत. ओके ना. असे सिंथेटिकचे 4 एक्झाम्पल घेतलेत. होप सो भरपूर एक्झाम्पल्स आहेत, पण 3-4 तुम्हाला घेऊन टाकले. सिंथेटिक पॉलिमर्स आर प्लास्टिक इज कॉल्ड एज पॉलिथिन, नायलॉन 66, सिंथेटिक रबर, बरोबर, आणि नायलॉन 6. असे 3-4 एक्झाम्पल मी तुमच्या पुढे डिस्प्ले केलेले आहेत. होप सो हा क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द नॅचरल सोर्स हा पॉइंट तुम्हाला समजला असेल. हा पॉइंट तुम्हाला समजला असेल. क्लिअर आहे का रे? सगळ्यांनी कमेंट करा रे मुलांना. सगळ्यांनी कमेंट करा. काहीतरी अवघड आहे का रे मुलांना? काहीतरी अवघड आहे का? क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स सगळ्यांनी रिवाइज करायचं रे मुलांना. नो अवघड. ग्रेट. yes संकल्प मोहिनी. ग्रेट गाइस, ग्रेट. येस, ओके, ग्रेट. नोट डाऊन करत जा. हेडफोन घालून फक्त स्क्रीनशॉट घेऊ नका, नोट डाऊन पण करत जा, कारण लिहिणं हे महत्वाचं आहे. बऱ्याचशा मुलांनी नोट्स कम्प्लीट नाही केलेत. बऱ्याचशा मुलांनी नोट्स कम्प्लीट केले नाहीयेत. ठीक आहे, तर नोट्स वगैरे कम्प्लीट करायचे आहेत. चला, आता क्लासिफिकेशन ये झालं. क्लासिफिकेशन काय होतं? ये बेस्ड ऑन द सोर्स. आता क्लासिफिकेशन काय बा? बेस्ड ऑन द स्ट्रक्चर. आता बी क्लासिफिकेशन बघायचं. क्लासिफिकेशन खूप मोठे क्लासिफिकेशन आहेत. बी बघायचं मुलांना. बी कोणता आहे? बेस्ड ऑन द स्ट्रक्चर. बेस्ड ऑन द स्ट्रक्चर ऑफ पॉलिमर. बेस्ड ऑन, और मी पूर्ण वाक्य लिहितो, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन लिहितो असं, म्हणजे तुम्हाला कन्फ्युज नाही होणार. क्लासिफिकेशन based on structure of polymer. Structure of polymer म्हणजे त्याच्या स्ट्रक्चर वरती पण काय आहे बाबा? क्लासिफिकेशन आहे. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन स्ट्रक्चर ऑफ पॉलिमर म्हणजे पॉलिमरचे स्ट्रक्चर कसे आहे त्यावरती आहेत क्लासिफिकेशन. 3 एक्झाम्पल ह्याचे पण 3 ब्रँचिंग आहेत मुलांना. मी ब्रँचिंग पाडतो, त्याचे 3 टाईप आहेत. कोणकोणते टाईप आहेत मी सांगतो तुम्हाला, लक्ष द्या व्यवस्थित. त्याचे हाऊ मेनी टाइप्स आर देयर? 3 टाइप्स आर देयर. There are the 3 types are there. Number 1, linear polymer. Number 1, linear polymer. Number 2, काय असेल मुलांनो? ब्रँच्ड पॉलिमर. ब्रँच्ड, फाटे फुटलेले आहे त्याला, बरोबर ना. ब्रँच्ड पॉलिमर. आणि नंबर 3 इज देयर गाइस, इज कॉल्ड एज क्रॉस लिंक्ड polymer. Number 3 is a cross-linked polymer, or cross-linked polymer is also called as a network polymer. Cross-linked polymer or network polymer.
आता वन बाय वन आपल्याला डिस्कस करायचं आहे. लिनियर पॉलिमर म्हणजे तो लिनियर असेल, ब्रँच म्हणजे थोडंसं क्रॉस लिंकिंग झाला, थोडेसे ब्रँचेस झाले असतील, आणि क्रॉस लिंक म्हणजे खूप जास्त ब्रँचेस आहेत, ब्रँचिंग झाले. म्हणजे क्रॉस लिंक म्हणजे काय, म्हणजे मोर ब्रँचिंग म्हणलं तर चालेल आपण. मोर ब्रँचिंग प्रेझेंट, मोर ब्रँचिंग प्रेझेंट. क्लिअर, मोर ब्रँचिंग प्रेझेंट. आता हे जे एक्झाम्पल्स, याचे स्ट्रक्चर्स बघायचं आहे. सो ही स्लाइड तुम्हाला क्लिअर झाली असेल, राईट ना? शाल आय मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड? शाल आय मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड? ओके. आता बघा मुलांनो, लिनियर पॉलिमर कडे जाऊयात आपण. शाल मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड गाइज? दॅट इज द लिनियर पॉलिमर. फर्स्ट हेडिंग इज लिनियर पॉलिमर्स. लिनियर पॉलिमर्स. ओके ना गाइज? लिनियर पॉलिमर कसे असतात रे मुलांनो? जे आपले एनसीईआरटी मध्ये जे डायग्राम दिले ना मुलांनो, त्या अनुषंगाने मी ते डायग्राम ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो. लिनियर म्हणजे काय असतात? हे लिनियर पॉलिमर आहेत, बरोबर का? हे सगळे काय आहे? ते लिनियर पॉलिमर आहेत, सगळे सारखेच पॉलिमर आहेत, बरोबर का? लिनियर आहेत, बरोबर ना? किंवा याला असं पण रिप्रेझेंट करू शकतो, असे लिनियर पॉलिमर आहेत. हे कसे? ते पॉलिमर लिनियर आहेत, सरळ आहेत, बरोबर का? हा एक पॉलिमरचा धागा आहे, हा दुसरा धागा आहे. दॅट इज कॉल्ड एज अ लिनियर पॉलिमर. अवघड आहे का रे मुलांनो? लिनियर म्हणजे लिनियर. द वर्ड इट सेल्फ सेज द मीनिंग. सो इम्पॉर्टंट थिंग इज व्हॉट गाइज? विच आर द लिनियर पॉलिमर. ह्याच्यावरती लिनियर म्हणजे ह्याची डेफिनेशन येणार नाही तुम्हाला. लिनियर्स मीन्स व्हॉट? लिनियर म्हणजे काय रे मुलांनो? दे आर द, ह्याच्यामध्ये काय असतात? दीज पॉलिमर, these polymer consist of, these polymer consist of, long and straight, long and straight, long and straight chain. बरोबर ना? त्या पॉलिमर मध्ये काय असतात? एक चेन कशी असते? लांब असते आणि स्ट्रेट पण असते, बरोबर ना? ही चेन कशी असते? लॉंग असते. कशी असते? लॉंग, लॉंग असते आणि स्ट्रेट पण असते, सरळ पण असते, बरोबर का? अशी डायग्राम दिलेली आहे, बरोबर ना? हा एक धागा झाला, हा दुसरा धागा झाला, हा तिसरा धागा झाला, असे एकदम आहेत मुलांना. दिस इज कॉल्ड एज अ चेन लिनियर पॉलिमर. क्लिअर आहे का रे मुलांना? क्लिअर आहे? ओके. इम्पॉर्टंट इज व्हॉट गाइज? इम्पॉर्टंट याचे एक्झाम्पल्स महत्वाचे आहेत. वाय आय एम टेकिंग द रेड पेन? बिकॉज दिस पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. याचे एक्झाम्पल्स महत्वाचे आहेत मुलांना. याचे एक्झाम्पल्स बघा. लिनियरचे कोण आहेत? हाय, हाय म्हणजे हाय नाही, हाय डेन्सिटी, डेन्सिटी पॉलिथिन, हाय डेन्सिटी पॉलिथिन, हाय डेन्सिटी पॉलिथिन. हाय डेन्सिटी पॉलिथिनला काय म्हणतात? HDPE, पॉलिइथिन असतं ते, बरोबर ना? पॉलिथिन किंवा पॉलिइथिन म्हणलं तरी चालेल. पॉलिइथिन ई म्हणजेच काय झालं? हा H झाला. काय झालं रे मुलांनो? हा H घेतला, HDP आणि E, दॅट इज हाय डेन्सिटी पॉलिथिन, इज अ लिनियर पॉलिमर, इज अ लिनियर पॉलिमर. नंतर रजनीकांतची डायलॉग माहिती आहे, एक झाला. दुसरं पॉलिमर कोणतं रे मुलांनो? विनाइल क्लोराइड, पॉलिव्हिनाइल क्लोराइड, पॉलिव्हिनाइल क्लोराइड. जे पाईप असतात ना आपले शेतामध्ये, जे पाईपलाईन करतात, जे पांढरे पाईप असतात, माहित आहेत का सगळ्यांना? पांढरे पाईप पॉलिव्हिनाइल क्लोराइडचे बनलेले असतात. त्या मराठीमध्ये एक ऍड होती बघा, फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेत पिकली सोन्यावानी. माहित आहे का तुम्हाला? फिनोलेक्स पाईप असतात ना, फिनोलेक्सचे वगैरे, ओके ना? ते पांढरे जे पाईप असतात शेतामधले, ते पॉलिव्हिनाइल क्लोराइड म्हणतात. त्याला पीव्हीसी पाईप म्हणतात. पीव्हीसी म्हणजे काय मुलांनो? पी फॉर पी. मी थोडस ना, मला स्पेस कमी पडतो, मी इथे लिहू का? हा, इथे लिहितो मी, इथे लिहितो रे मुलांनो. एक्झाम्पल इथे लिहितो मी. पॉलिव्हिनाइल क्लोराइड, पॉलिव्हिनाइल क्लोराइड मीन्स व्हॉट? पीव्हीसी पाईप, पीव्हीसी पाईप, पीव्हीसी
PVC pipe that is called as a polyvinyl chloride, that is called as a PVC. फटाफट टाका बरं कमेंट, पॉलिव्हिनाइल क्लोराइड म्हणून खटाखट कमेंट टाका, कारण ह्यावरती खूप डिस्कस करायचं मुलांना आपल्याला. कमेंट टाका पॉलिव्हिनाइल क्लोराइड, पॉलिव्हिनाइल क्लोराइड म्हणून कमेंट टाका फास्ट. पॉलिव्हिनाइल क्लोराइड, व्हेरी गुड. पॉलिव्हिनाइल क्लोराइड पाठ झालं पाहिजे. ग्रेट ग्रेट, सगळ्यांनी कमेंट टाका. अभिषेक ओम कमेंट टाका सगळ्यांनी. सूरज कमेंट टाका बाळा. पॉलिव्हिनाइल क्लोराइड, यस. कमेंट कमी येतात. पॉली अर्चना, पॉली POLY, पॉली, हा पॉलिव्हिनाइल क्लोराइड, व्हेरी गुड सूरज. ग्रेट ग्रेट गाइज, ग्रेट. वा. तर लिनियरचे किती एक्झाम्पल्स आहेत रे मुलांना? लिनियरचे 2 एक्झाम्पल्स आहेत. लिनियर पॉलिमर, लिनियर पॉलिमर म्हणजे काय? सरळ पॉलिमर. त्याचे एक्झाम्पल किती आहेत? 2 आहेत. एक आहे एक्झाम्पल HDPE आणि दुसरं एक्झाम्पल काय आहे? PVC पाईप. ओके ना, PVC पाईप सरळ असतात, लक्षात ठेवायचं. पाईप वाकडे तिकडे नाही, बेंड टाकतो आपण, बरोबर ना? येस, व्हेरी गुड अमर. येस. पाईप कसं टाकायचं, लक्षात कसं ठेवायचे? लिनियरचा म्हणून पाईप कसा असतो? सरळ पाईप असतो मुलांना. कसा पाईप असतो? सरळ पाईप असतो, राईट ना? राईट, सरळ पाईप असतो. आणि वाकडं करायचं, वाकडं बेंड टाकतो नाही तर असं बेंड असतं बघा, राईट ना? असं लक्षात ठेवायचं. These are the examples of linear polymer. There are the 2 examples are there. Only 1 minute is left. मुलांनो, मी ब्रँच्ड अजून एक लिंक पाठवतो मी, ओके ना? तर लिंक मी सेंड करतो मी अजून एक. सगळ्यांनी तयारच राहा, नाहीतर लिंक जॉईन केल्यानंतर वेळ लावू नका जॉईन करण्यासाठी. दुसरं एक्झाम्पल आहे मुलांनो ब्रँच्ड. आपलं दुसरं एक्झाम्पल कोणतं आहे? लिनियर झाल्यानंतर कोण आहे मुलांनो? लिनियर झाल्यानंतर ब्रँच्ड आहे ना, त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला बघायचं. हा काय असतं याचे एक्झाम्पल बघायचं आणि क्रॉस लिंक एवढंच घेणार आहे मी, जास्त नाही. अजून 10 मिनिट मी घेईन मुलांनो, 10 मिनिटांतर मी तुम्हाला सोडेन. उद्यापासून आपण उद्याचा प्लॅन 2 टाइमचे लेक्चर्स करूयात आपण, ठीक आहे? म्हणजे काय आपले थोडंसं म्हणजे 11वीचा पण एक ट्रॅक होईल आणि 12वीचा एक ट्रॅक होऊन जाईल, ठीक आहे? फाईन. मी ब्रँच्डचं लिहितो रे म्हणून, ब्रँच्ड पॉलिमर, ब्रँच्ड पॉलिमर, ब्रँच्ड पॉलिमर. क्लिअर?